आज नगरपालिकामध्ये युवा सेनेतर्फे मागील 10 दिवसापासून मी सी ओ साहेबांना बघत आहो की सी ओ साहेब असतील तर आपण त्यांना भेटून एक ज्ञापन द्यायचं होतं। कॉल पण केला पण कॉल उचलायला सी ओ साहेब तयार नाही आहेत। तर साहेबांनी 26 फरवरीला इथं जॉईनिंग केलं सी ओ म्हणून। तर तेव्हापासून ते इलेक्शनच्या ड्युटीमध्ये लागले होते। 19 एप्रिलपर्यंत इलेक्शनच्या ड्युटीमध्ये ते व्यस्त होते। 19 एप्रिलनंतर इलेक्शन संपलं, त्यानंतर पण साहेब आतापर्यंत या आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित नाही आहेत। आज आम्ही साहेबांच्या कार्यालयामध्ये गेला तर साहेबांच्या कार्यालयामध्ये ताला लागला होता, पण तिथली ज्या अंदरची AC आहे ते चालू होती। हा नगरपरिषदचा असा भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा चालून राहिला। या गोंदिया शहरात विभिन्न प्रकारचे समाजद्वार उभारण्यात येत आहे, जे जनरल फंड म्हणून खर्च करण्यात येत आहे। जर काही पर्टिक्युलर समाजामध्ये जर समाजद्वार उभारण्यात येईल तर दुसऱ्या समाजामध्ये पण भेदभाव आणि चीडची निर्माण पैदा होणार आहे। तसंच मी आता राणे साहेबांना पण एक ज्ञापन दिलं आणि त्यांना सांगितलं की जर असं होत असेल तर प्रत्येक समाज मी हरीश तुळसकर एक तेली समाजाचा व्यक्ती असेल तर तेली समाजाचा भव्य द्वार उभारण्याकरिता मी सी ओ साहेबांना एक ज्ञापन देईल। आमचे उपजिल्हा प्रमुख तेजरामजी मोरगडे आहेत, ते पण कला समाजाला बिलॉंग करतात, तर त्यांना पण एक कला समाजाचा भव्य द्वार उभारण्यात द्यावा। कारण की आमचा जो समाज आहे तो बहुसंख्य समाज आहे। जर असं 5,000 10,000 जनसंख्येच्या लोकांना जर समाजद्वार मिळत असेल तर आमच्या पण समाजाला समाजद्वार मिळण्याचा सी ओ साहेबांनी कष्ट करावा। अन्यथा सी ओ साहेबांनी जो आता आदेश काढला असेल या ज्यांच्या पण समाजद्वार बांधण्याचा आदेश प्रारंभ झाला असेल त्याला त्वरित रद्द करण्यात यावा। अन्यथा युवा सेना या सगळ्या विषयाला घेऊन आंदोलन करेल। आणि जर 10 दिवसात सी ओ साहेब जर नगरपालिकामध्ये जर आता भगवानाच्या ते दर्शन देतील तर चांगलं आहे, जर दर्शन नाही दिले तर नगरपालिकाची आम्ही एक समसान म्हणजे एक अंतिम यात्रा आम्ही पूर्ण शहरात काढू, याची पूर्ण जबाबदारी नगरपरिषद सी ओ साहेबांची राहील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।